हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक सुंदर असं गुलाबाचं फूल कसं विणायचं हे दाखवणार आहे. तर ही लाल लोकर कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसणार नाही म्हणून इथे मी गुलाबी लोकर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर घेऊ शकता. खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट विणायला होते आणि दिसायला तर खूपच सुंदर लागते. त्यासाठी इथे मी 10 नंबरचा क्रोशा हुक घेतलेला आहे. एक आपल्याला शिवण्यासाठी कात्री लागणार आहे आणि शिवण्यासाठी सुई लागणार आहे आणि एक कात्री घेतलेली आहे. तर सर्वात अगोदर काय करायचं आहे, सिंपल आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. सिंपल गाठ मारल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, साखळ्या विणायच्या आहेत. तर साखळ्या कशा विणायच्या, आपल्याला समसंख्येच्या आकारात साखळ्या विणायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60. तर मी इथे टोटल 60 साखळ्या विणलेल्या आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही वाढवू शकता किंवा थोडं छोटं फूल बनवायचं असेल तर थोडं कमी सुद्धा करू शकता. आता 60 साखळ्या विणल्यानंतर काय करायचं आहे, 1 2 3 4 5 5 स्किप करायचे आहेत आणि 6व्या साखळीवर आपल्याला एक खांब घालायचा आहे. तर हे 3 खांबाच्या 3 घेतल्या आणि 2 एक्स्ट्रा घेतल्या 5 आणि 6व्या खांबावर 6व्या साखळीवर खांब घातलेला आहे. आता परत काय करायचं आहे, 2 साखळ्या घ्यायच्या आणि खाली 2 स्किप करायच्या आणि 3ऱ्या साखळीवर एक खांब घालायचा. परत 2 साखळ्या घ्यायच्या, खाली 2 स्किप करायच्या आणि 3ऱ्या साखळीवर एक खांब घालायचा. परत 2 साखळ्या घ्यायच्या, खाली सुद्धा 2 स्किप करायच्या आणि हे 3ऱ्या साखळीवर एक खांब घालायचा. असंच आपल्याला टोटल ह्या पहिल्या राऊंडमध्ये कंप्लीट करायचं आहे. तर इथे मी पहिला राऊंड कंप्लीट करून घेते. तर इथे मी पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता शेवटी काय करायचं आहे, या पहिल्या साखळीवर सुद्धा आपल्याला एक खांब घालायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे, दुसऱ्या राऊंडसाठी एक साखळी घ्यायची, एक साखळी घ्यायची आणि पलटून घ्यायचं. आता या दुसऱ्या राऊंडमध्ये काय करायचं आहे, एक आपल्याला मुका खांब करायचा आहे म्हणजे सिंगल क्रोशिया आणि इथेच आपल्याला 5 डबल क्रोशिया म्हणजे खांब विणायचे आहेत. 2 3 4 आणि 5 5 खांब विणल्यानंतर परत तिथेच एक सिंगल क्रोशिया विणायचा. तर हे पाहू शकता, एक पाकळी आपली तयार झालेली आहे. परत आता हे दुसऱ्या राऊंडमध्ये दुसऱ्या होलमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशिया, 5 डबल क्रोशे, 2 3 4 आणि 5 आणि पुन्हा परत तिथेच एक सिंगल क्रोशा. तर अशा पद्धतीने आपल्याला पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. परत हे पुढच्या होलमध्ये सेम करायचं आहे. एक खांब, एक मुका खांब, 5 खांब, 2 3 4 आणि 5 आणि परत तिथेच एक मुका खांब.
तर सेम पद्धतीने आपल्याला रिपीट करायचं आहे. तर इथे आपल्या किती पाकळ्या येणार आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. तर इथे टोटल आपल्या 19 पाकळ्या तयार होतात. तर मी बाकीच्या पाकळ्या तयार करून घेते आणि नंतर दाखवते. तर पाहू शकता या पूर्ण मी 19 पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे? हे शिवून घ्यायचं आहे. तर शिवून घेण्यासाठी काय करायचं? अशा पद्धतीने पूर्ण राऊंड करायचं आहे. खूप मस्त असं आपलं हे फ्लावर तयार होणार आहे, पाहू शकता. तर अशा पद्धतीने केल्यानंतर इथे मी एक्स्ट्रा धागा जी ठेवला होता त्याच्यामध्येच सुई घालून घेतलेली आहे. आता एकदम वरच्या साईडने आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. आणि व्यवस्थित आपल्याला टाके टाकून घ्यायचे आहेत. पूर्ण याच्यातून काढून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही 2-2 3-3 पाकळ्या करत सुद्धा शिवू शकता, जर असं शिवायला कठीण जात असेल तर. हे खूप सुंदर फ्लावर वाटते. तर याच्यापासून तुम्ही तोरण बनवू शकता किंवा जे फ्लावर पॉट असतात त्याला सुद्धा लावू शकता किंवा थालपोस्टला लावू शकता. खूप सारे उपयोग आहेत. आणि माझ्या चॅनलवर मी बऱ्याचशा फ्लावरच्या डिझाईन टाकलेल्या आहेत. जर तुम्ही चेक केल्या नसतील तर एकदा फ्लावरची प्लेलिस्टसुद्धा चेक करू शकता. तर इथे मी टाके टाकून एकदा अटॅच करून घेते. तर हे पाहू शकता किती सुंदर अशा पाकळ्या आलेल्या आहेत. तर मी व्यवस्थित इथे अटॅच करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? खालच्या साईडला कुठे धागा काढून एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे. तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.